निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. मिरजेतील शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस यंदा केवळ एक साधा सोहळा न राहता तो एक सामाजिक आरोग्यदायी उत्सव ठरला. 25 मे ते 31 मे या कालावधीत वनखंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर मिरजेतील शाही दरबार हॉल येथे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात सांगली जिल्हा संपर्क प्रमुख योगेश जानकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नगरसेवक युवराज बावडेकर, सागर वनखंडे, माजी नगरसेविका अनिता वनखंडे, शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. वाढदिवसाच्या औचित्याने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. या मेळाव्यात शहर व ग्रामीण भागातील विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. मान सन्मान देतोय, किती लोकांची विकास कामं करतोय, याच्यावर आपलं राजकीय शेवटी हित अवलंबून असतं, यश अवलंबून असतं आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता आज तुमच्या वाढदिवसाला उपस्थित आहे. मी देखील येताना मला अनेकांनी सांगितलं, लोक किती हितचिंतक असतात बघा. आयुष्यात मला फोन न करणारे मला फोन करत होते, त्याच्यासाठी वनखंडे सरांच्या वाढदिवसाला जायचं नाही. मी म्हटलं एकदा मी ठरवलंय, मी ठरवायच्या अगोदर विचार करतो आणि एकदा ठरवलं की मला कोणाचाही बाप बघू शकत नाही. किती फोन आले म्हणजे तुमचे हितचिंतक किती आहेत बघा, बरोबर आहे की नाही? जेवढे हितचिंतक तेवढा राजकीय प्रवास आपला चांगला. जर आपल्याला असे हितचिंतकच नसतील तर आपण कुठेतरी चुकतो असं समजायचं. लोकांनी जर सरळ जायचं आपल्याला ठरवलं आणि आपण एकदम सरळ चालायला लागलो आणि आपल्याला कोणी टीकाच केली नाही तर आपण समजायचं आपण कुठेतरी चुकतोय. म्हणजे मी बेळगावमध्ये होतो, माझी पत्रकार परिषद चालू होती आणि माझा नंबर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून एक मेसेज आला मला की साहेब अर्जंट तुमच्याबरोबर बोलायचं आहे. आता सहसा अर्जंट बोलायचं आहे म्हटल्यानंतर मी माझं काम झाल्यानंतर त्याला फोन लावतो. तर मी त्याला फोन लावला, तुझं काय काम आहे? त्यामुळे सांगलीला येत आहे का? तर म्हटलं हो सर, सगळे कार्यक्रम करा पण वनखंडे सरांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. किती चांगले हितचिंतक आहे. पण एकाला फोन केला असं तर ठीक आहे, हे सर बघा तुमच्या विरोधामधली यंत्रणा कशा पद्धतीने शिवसेनेच्या मंत्र्यांना देखील थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मी थांबलो नाही. ज्या माणसानं पक्षासाठी हा अपेक्षा सहन केलेला आहे, त्याने एकनाथ शिंदे साहेबांसाठी हा अपेक्षा सहन केलेला आहे, त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी हा अपेक्षा सहन केलेला आहे, त्याला समजवायचं असेल तर आम्ही 4 भिंतीमध्ये समजू, पण त्याच्या उत्सव सोहळ्यामध्ये जाणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे. म्हणून या कार्यक्रमात उपस्थित आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं काहीच नाही असं कालपर्यंत आम्हाला वाटत होतं, परंतु या वाढदिवसाच्या निमित्तानं मला कळलं जे काय ते शिवसेनेचंच आहे, बाकी कोणाचंच काही नाही. सगळं वनखंडे सर जोरात कामाला लागा, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करा. युवराजला आणि सागरला देखील मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही 2 लोक निवडून आहे, अजिबात कमीपणा मारायची इच्छा नाही. आपल्या मित्र पक्षाने देखील 2च खासदार निवडून आले, बरोबर ना? 2 खासदार निवडून येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली म्हणून त्यांनी केंद्र सरकार ताब्यात घेतलं. तुम्ही दोघांनी एवढी मेहनत करा की भविष्यातील महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली पाहिजे. सगळ्या लोकांना विश्वासात घ्या, लोकांना विश्वास द्या की शिवसेना तुमचं चांगलं काम करू शकते, शिवसेना तुमच्या अडीअडचणीला उपयुक्त पडू शकते. म्हणून 2चे 20 आणि 20चे 40 करण्याची ताकद तुमच्या दोघांमध्ये आहे, याची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. आणि म्हणून काही काळजी करण्याचं कारण नाही. मी तर अगदी अभिमानानं सांगतो, मी ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढलो
ते माझा एकही पंचायत समितीचा सदस्य नव्हता, एकही नगरसेवक नव्हता आणि एकही ग्रामपंचायतीचा सरपंच नव्हता. पण आज माझ्या रत्नागिरीमध्ये येऊन जर बघितलं तर 56 पैकी 50 जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेचे आहेत, 9च्या 9 तालुक्याचे सभापती हे शिवसेनेचे आहेत, 9च्या 9 शहरांचे नगराध्यक्ष हे शिवसेनेचे आहेत आणि माझ्या मतदारसंघातल्या 116 पैकी 111 ग्रामपंचायती हे शिवसेनेचे आहेत. त्याच्यामुळे लोकांनी जर ठरवलं तर लोक भरभरून देतात. फक्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि आयुष्यभर नम्र राहिलं पाहिजे. नम्र तुम्ही राहिला की तुम्हाला काहीच कमी पडत नाही, पण तुम्ही छाती पुढे काढून फिरायला लागले की लोक तुम्हाला 5 वर्षानंतर परत घरी पाठवतात. त्याच्यामुळे मला मोठा आनंद आहे, ज्या पक्षात 20-25 वर्ष काम केलं तिथे जेवढा न्याय मिळाला नाही तेवढा न्याय 10 वर्षात तुम्ही मला दिला. आणि एका शब्दावरती की माझा वाढदिवस आहे म्हणून आज बेळगावमधून फ्लाईट असताना इथंपर्यंत मिरजेपर्यंत आले. त्याबद्दल मी खरं तर सांगू, मी बरेच नेते मंडळी बघितले, परंतु कार्यकर्त्याच्या अडचणीला धावणारा नेता कसा असतो फक्त उदय सामंत साहेबांच्याकडे बघितले कळतं की असा नेता असतो की प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि ती खरी शिकवण शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक नेत्यांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये आले. माझा आज खरं तर वाढदिवस हा निमित्त आहे, पण 8-10 महिन्यामध्ये मी पक्ष बदलून गेलो, वेगळ्या पक्षात जरी गेलो. 2-2.5 वर्ष साहेब मी खूप मोठा संघर्ष करतोय, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करतोय, 2.5 वर्ष त्या पालकमंत्र्यांच्या विरोधात मी संघर्ष करतोय. अनेक तरी डाव टाकायचे प्रयत्न केले, वनखंडे सरांना कुठेतरी अडचणीत आणायचं, किल्ली गाठायचं आणि बाद करायचं. पण वनखंडे सर या मिरजेच्या मातीत मुरल्याला पैलवान आहे, कधीही कुणाच्या हाताशी घावणार नाही. काही आता बाजारवर्गीय आणले, पक्ष प्रवेश करून काल परवा दिले, त्याचा एक उद्योग त्यांना दिला. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त वनखंडे सरांवरती टीका करायची. एकमेव कार्यक्रम, अरे धाडस असेल तर तू टीका कर ना, तो उत्तर द्यायला वनखंडेचं समर्थ आहे. साहेब मी ज्या दिवशी एक शब्द बाहेर काढेल तेव्हा त्या या इथल्या नेत्याला या मतदारसंघात थोडं सुद्धा देणार नाही, एवढी घाण करून ठेवले त्यानं. परंतु मी माझी नीत पाळलेली आहे, स्वतःहून नाव काढणार नाही, तरी नाव काढावं शेवट करायची जबाबदारी साहेब या वनखंडे सरांची. कारण खूप सहन केले, ज्याला मिरजेची माती मी दाखवली तो माझ्यावरती काम करायचा प्रयत्न करतोय. साहेब तुमचा मी परवा पाहिलं, अडचणी आल्या, तुम्हाला सांगायला असं वाटतं बापू साक्षीदार आहे. काही अडचणी घडल्यानंतर मला जेव्हा काही इथं कोल्हापूरला यायचं होतं तेव्हा मी साहेबांच्या चार्टर विमानातून कोल्हापूरला आलो आणि परत गेलो. एवढा पाठीशी राहणारा नेता माझ्या पाठीशी असताना मला द्यायची गरज नाही. मित्रांनो साहेब आज वाढदिवस होतोय, मला जास्त बोलायचं नाही, पण काल बाजारवर्गीय जे आणून ठेवले ना त्यांनी टीका करायला, त्यांना मला सांगायचं आहे तुमच्यासारखे कुठे खूप बघितलेत मी. जर टीकाच करायची असेल ना तर नेत्याला करू दे, त्या दिवशी उत्तर द्यायला मी तयार आहे. साहेब येणारी जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद एवढ्यासाठी म्हणतो तुम्हाला त्यावरती कळेल म्हणाल सर आता जिल्हा परिषद झाली आणि काय करताय. मिरज मतदारसंघामध्ये नक्की जिल्हा परिषद आम्ही पुन्हा लागणार आहे आणि 16-17 पंचायत समिती आहे. साहेब मी सगळे जे माझे लोक आहेत ना त्यातल्या एकाही माणसाला मी गाडी दिलेली नाहीये, मी पैसे दिलेले नाहीये. तुम्ही माझ्या सरांच्या वाढदिवसाला यायचं म्हणून आणि सगळे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते कोणतरी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोण पंचायत समिती सदस्य आहे, कोण ग्रामपंचायत सदस्य आहे, सोसायटी चेअरमन आहे, दादाबाबा सारखी माणसं येत आहेत की ज्या वहिनी साहेब निवडून आल्यानंतर आपले 17 सदस्य आणि सरपंच घेऊन म्हैसाळचे दादाबाबा शिंदे सारखे म्हैसाळकर आपल्या पक्षात येत आहेत. म्हणजे पक्षाला मिरज तालुक्यामध्ये जे घवघवीत असं यश मिळतंय. सागर वनखंडे असतील, युवराज बाबूबाईच्या माध्यमातून महापालिकेला मिळवलं. जिल्हा परिषदला थोडक्यात आम्ही उठलो 2 सीटा. थोडीशी अगोदर आम्हाला जर युती करायची नाही स्वतः लढायचं सांगितलं असतं तर नक्की सांगतो तिथला जिल्हा परिषद अध्यक्ष ठरवताना उदय सामंत साहेब तुमच्या रत्नागिरीला लोकांच्या रांगा लागले असते की ही 10-12 इथले जे सगळे सदस्य आले असते. पंचायत समितीमध्ये आम्ही 2 सीटा निवडून आणल्या, 1 सीट मिळाली. परंतु साहेब ज्या दिवशी लक्षात आलं सभापती आणि उपसभापती शिवसेनेला दिलं जात नाहीये, दोन्ही इतर पक्ष होणार आहेत, त्यावेळेस काही राजकारण झालं त्याचे आपण सगळे साक्षीदार आहेत. त्यामध्ये माझे अजय शिरसाट आणि त्याची टीम त्यांनी जे काही कार्यक्रम केला, खरंच कार्यक्रम केला, त्यामुळं आम्हाला आमचा उपसभापती करता आला. अन्यथा सभापती आणि उपसभापती आमचा झाला नसता. मला सगळ्यात मोठा आनंद आहे त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे साहेबांनी एका शब्दासाठी बेडक आणि मालगाव पंचायत समितीच्या प्रचारासाठी साहेब आपण आला होता आणि तुम्ही ज्या 2 सभा घेतल्या तिथली पहिली सभा घेतली तिथली
आमची तन्वी कमलेकर आपल्या बॅनरवर आपल्या पॉम्पलेटवर असणारी ती सभापती झाली आणि ललिता काकी शेजूळ पालगावमध्ये सभा घेतली ती पिऊळ सभापती झाली. साहेब आम्हाला येणाऱ्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला 4 सभा दिल्या तर 4 सदस्य नक्की निवडून येतील अशी पुढची परिस्थिती आहे. आणि भविष्यातल्या येणाऱ्या ह्या 16-17 ग्रामपंचायतीमध्ये मी आज साहेब तुम्हाला हिशोब देतोय किमान 11 ग्रामपंचायतीवरती या शिवसेनेचा भगवा फडकवायचा आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्या. वाढदिवस हा माझा निमित्त आहे पण माझ्या कार्यकर्त्यांच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो आपल्याला आपण सध्यातला पक्ष 2 नंबरचा आहे आणि एकनाथ शिंदे सारखे साहेबांचं आपल्याला नेतृत्व आहे. योगी जानकर साहेबांसारखाच लोकसभेचे आमचे प्रमुख आहेत आणि डबल महाराष्ट्र केसरी आमच्याकडे चंद्रकांत दादा आहे. त्यामुळं नितीन दादा सारख्याची टीम आमच्या पाठीशी आहे. आपण सगळे कार्यकर्ते आपण माझ्या बरोबर आहात. आज एवढ्या प्रेमानं तुम्ही मला शुभेच्छा देण्यासाठी आलात. तुमचं मनापासून मी तर स्वागत हृदयातच करतो कारण ही सगळी माणसं फक्त वनखंडे सरावरती शिवसेनेवरती प्रेम करणारी आहेत. तर त्याचबरोबर आपल्या आता नुकतेच प्रहारचे जे बच्चू साहेब आले आहेत त्यांची जी टीम आहे प्रहार संघटनेचे बरेच लोक आलेले आहेत आणि आपल्याला असणारे महेश आमचे असणारे चिवटे साहेब मंगेची चिवटे साहेबांनी आपल्याला तो दिव्यांसाठी मॉड्युलर हात पाय देण्याचा जो उपक्रम राबवला आहे. जवळजवळ 150 लोकांची नोंदणी झाली त्या प्रहार संघटनेचे सगळे पदाधिकारी काही इथं आलेले आहेत त्यांचे मी स्वागत करतोय. तोही कार्यक्रम साहेब आपल्याला करायचा आहे. आणि साहेब तुम्ही जे 11 तारखेला मला जर वेळ दिली तर चंद्रकांत दादाच्या माध्यमातून आम्ही शिपूरमध्ये आमच्या निर्मली गटातल्या लोकांनी मोठी बैलगाडा शर्यत ठेवलेली आहे 1,11,000 रुपयाची. तर त्याच्याही उद्घाटनासाठी आपण यावर्षी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण साहेब मला माहिती आहे तुम्हाला रत्नागिरी जाऊन परत विधान परिषदेच्या त्याच्यामध्ये बैठकीत तुम्ही जाणार आहात पण एवढा वेळ काढून आहात. पुन्हा एकदा मनापासून सर्व माझ्या कार्यकर्ते बंधू भगिनीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर ज्यांचं नाव राहिलं असेल ते देखील करतो. सर्वांचं मनापासून स्वागत.